सभी प्रकार के सोने चांदी के दागिने खरीदी करो आप एक ही जगह अरमान ज्वेलर्स में। केडीएम के सोने पर रमजान के पूरे महीने मजदूरी बिल्कुल फ्री और वो भी 100% रिसेल के साथ। हमारा पता 71 सिद्धेश्वर पेठ, बीजापूर बेस, सोलापूर। सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्या वाल्मिक कराडांनी त्यांच्या गँगला फासावर लटकवा या मागणीकरिता शिवसेनेचे टेंबी नाका येथे आंदोलन करण्यात आले। संतोष देशमुख हत्येच्या 2 महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांच्या हत्येचे काही फोटो समोर आले। या फोटोनंतर संपूर्ण महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जात आहे। भर चौकात त्याला फाशी द्यायला हवी। ज्या पद्धतीने नियतीला लाजवेल अशा पद्धतीची कृती वाल्मिक कराड आणि मंडळीने केलेली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश मस्के यांनी दिलेली आहे। हे सारे काय हे मधुर लोकांना येऊ वाट लागते सगळी। या साईडला कोणाचं आहे? आमच्यात कोणाचं आहे? या सचिन थोडा मागे हो। म्हणून आगे म्हटल्या दहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एखाद्या नागरिकाची क्रूरपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही, त्या माणसाला सत्तेमध्ये आहे म्हणून जर मोकाट सोडणार असू तर ती सत्ता काय उपयोगाची नाही आहे। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी शिवसेनेची निर्मिती केलेली आहे आणि कुठल्याही पक्षाचा असू द्या आरोपी त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि भर चौकात त्याला फाशी द्यायला पाहिजे। आणि ज्या पद्धतीने नियतीलाही लाजवेल अशा पद्धतीने कृती वाल्मिक कराड आणि मंडळींनी केलेली आहे, मृतात्म्यावरती लघुशंका केलेली आहे। माझं तर म्हणणं आहे की तो त्यांचा पार्टच भर चौकात कापून टाकला पाहिजे आणि अशा लोकांना
त्याशिवाय धडा मिळणार नाही. सर पण एकीकडे कालच फोटो व्हायरल झालेले आहेत. सगळ्या जे काही घटनाक्रम आहेत त्यांचे व्हिडिओ देखील पोलिसांना सापडलेले आहेत आणि यानंतरच कुठेतरी आक्रमकता जी आहे ती नागरिक बघा, ते कालचे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहू शकत नाही. कित्येक अँकर, कित्येक माध्यमांचे जे निवेदक रडलेले आहेत. मी सुद्धा आज सकाळी ते जे सर्व पाहिलं, माझ्याही डोळ्यातनं अश्रू आलं, प्रत्येक माणसाच्या डोळ्यातनं अश्रू आलं. हे हिंदुस्थानातील संपूर्ण जनता ते सर्व दृश्य पाहून रडलेली आहे, डोळ्यातनं पाणी आलेलं आहे. अशी माणसं जर या देशात राहणार असतील आणि आपल्या राज्यात राहणार असतील तर काही आपण एक या राज्याचे नागरिक, देशाचे नागरिक म्हणून आपण जर त्यांना सहन करणार असू तर आपल्याला नागरिक म्हणण्याचा अधिकार नाही आहे. त्यांच्यावरती तशाच पद्धतीने, क्रूर पद्धतीने त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. वैद्यकीय कारण सांगून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला आहे, तो स्वीकारलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी एकंदरीत पाहता आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा का, देखील हा कथा? हे बघा, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे, तो विषय वेगळा आहे. या हत्येमध्ये या लोकांच्या पाठीमागे जो असेल, या हत्येमध्ये जो दोषी असेल, त्याच्यावरती जो गुन्हेगार असेल, त्याला गुन्हेगारांना ज्यांनी मदत केली असेल त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन त्याच्यावरती कारवाई करणार. तो संतोष देशमुख कैलाशवासी, उनके परिवार के दुख में हम शामिल हैं. जब कल वो फोटो आया, वीडियो आया, सबके आंखों से पानी आ गया. सबको बहुत बुरा लगा कि ये क्या चल रहा है, ये हिंदुस्तान है क्या है, ये क्या ब्रिटिश राजनीति है क्या, या मुगलशाही है. जिस तरह से संतोष देशमुख की हत्या हो गई है वो निंदनीय, निषेधात्मक है. ऐसे लोगों को, जो दोषी है, जो गुनहगार है, भर चौक में उनको फांसी देना चाहिए और उसी तरह हलाल करके उनको मारना चाहिए. फास्ट ट्रैक पे ये केस लेके भर चौक में उनको फांसी देना चाहिए. ये मांग लेके हम लोगों ने आंदोलन किया है. संतोष देशमुख परिवार वालों को न्याय दिलाने आपने आंदोलन किया जिस तरीके से, तो क्या कुछ मैसेज रहेगा जो विरोधी दल लगातार आरोप लगा रहे हैं? देखो, विरोधी दल क्या कर रहे हैं हमें मालूम नहीं, पार्टी हम बाजू में रख रहे हैं. जिस तरह से उनकी हत्या हो गई वो निंदनीय है. वो आरोपी को सजा होनी चाहिए. वो फास्ट ट्रैक पे भर चौक में उसको फांसी देना चाहिए. ऐसे अन्य मामले वाल्मीकि करार के ऊपर, लेकिन कोई भी अब तक सामने नहीं आ रहा है. जो लोग के ऊपर जिससे घटना घटी उन लोगों की हमेशा रहेगा आपके बारे में. देखो, वाल्मीकि करार और उनकी जो गुंडाशाही है उसके सब मामले पुलिस निकालेंगी, सत्ता अपना राज्य सरकार निकालेगी और उनके ऊपर कार्रवाई होगी. तुम्ही देखील तुमच्या बाईकमध्ये पेट्रोल टाकून थकलाय का? मग चिंता का करताय? लुनिया ईव्ही हब घेऊन आले आहेत तुमच्यासाठी ई बाईक. सोलापुरातील ई बाईकचे भव्य शोरूम म्हणजे लुनिया ईव्ही हब. यांच्या इथे ई बाईक आणि स्पोर्ट्स बाईक उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय? आत्ताच भेट द्या लुनिया ईव्ही हबला आणि टेस्ट ड्राईव्हचा आनंद घ्या. आमचा पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर. कॉन्टॅक्ट नंबर 9309857930 7507886648.